दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:45च्या सुमारास सोलापूर शहरातील आरटीओ ऑफिस रोड गणेशनगर बस स्टॉप जवळील समर्थ ज्वेलर्स दुकानासमोर 3 अज्ञात इसम निळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आले। त्यापैकी एक इसम हा दुकानाच्या बाहेर मोटारसायकलवर बसून होता। उर्वरित 2 इसम समर्थ ज्वेलर्स दुकानात येऊन कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून दुकान मालकास सोन्याचे दागिने बॅगेत भर अशी दमदाटी करून दोन्ही इसमांपैकी काळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या इसमाने त्याच्या हातातील कोयत्याने काचेचे काउंटर फोडून त्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी दुकान मालक दीपक दिगंबर वेदपाठक यांनी दुकानातील कामगारांनी आरडाओरड केल्याने सदरचे इसम निळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून पळून गेले। त्यावरून सदर घटनेबाबत विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता कलम 309(4), 62, 351(2), 3, 324(3), 3(5) सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये 2 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल आहे। सदर दरोड्याची घटना गंभीर स्वरूपाची असल्याने तो गुन्हा उघडकीस आणण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या। नमूद दरोड्याची घटना घडल्याने नमूद गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 7 तपास पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन करून नमूद घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या सूचना दिल्या। त्यानुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, निलेश पाटील, तुकाराम घाडगे, दत्तात्रय काळे, मुकेश गायकवाड यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळापासून सोलापूर शहरातील विविध ठिकाणांचे सुमारे 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपींची ओळख पटवत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की आरटीओ ऑफिस रोडवर 1 नोव्हेंबर रोजी समर्थ ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरीचा प्रयत्न करणारे 3 इसम हे बजाज प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH13EA 2578 घेऊन यतीमखान्याजवळील मोकळ्या मैदानात थांबले आहेत। त्यानुसार गुन्हे शाखेकडील तपास पथक आणि पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून बजाज प्लॅटिना मोटरसायकलवरील 3 संशयित इसमांना शिताफीने ताब्यात घेतले। त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे साहिल दशरथ गायकवाड वय 20, व्यवसाय बेकार, राहणार भैरूवस्ती, लिमायवाडी सोलापूर, समर्थ समीर गायकवाड राहणार भैरूवस्ती, सार्थक दशरथ गायकवाड राहणार 2 नंबर झोपडपट्टी विठ्ठल मंदिराजवळ असे सांगितले। पुढील तपासामध्ये साहिल दशरथ गायकवाड याच्याकडून माहिती मिळाली की 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास साहिल आणि त्याचे मित्र अजिंक्य चव्हाण वारजे माळवडी पुणे आणि विशाल जाधव राहणार तुळजापूर धाराशिव, समर्थ गायकवाड, सार्थक गायकवाड, अनिकेत गायकवाड सर्व राहणार सोलापूर व एक विधी संघर्ष बालक यांनी दमाणी नगरमधील गोल्ड जिम समोरील मैदानात एकत्र जमले। त्या ठिकाणी सर्वांनी आरटीओ ऑफिस जवळ समर्थ ज्वेलर्सचे दुकान आहे तो लुटण्याचा कट केला। अशा प्रकारे सोलापूर पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळवले आहे। ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, मुकेश गायकवाड, निलेश पाटील सोनवणे, तुकाराम घाडगे, दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार व सायबरकडील अंमलदार यांनी पार पाडली। हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज संपादक अंबादास गज्जर या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपर्क 94 92 37 68 92।